नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। ब्रह्मकमळ हे एक सुंदर आणि दुर्मिळ फूल आहे, ज्याला हिंदू धर्मात खूप धार्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे। हे फूल विशेषतः हिमालयाच्या उंचीवर आढळते। ब्रह्मकमळ उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे। हे फूल अतिशय दुर्मिळ आहे आणि फक्त काही तासातच हे उमललेले दिसते। ब्रह्मकमळाचे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आज आपण जाणून घेऊया। असे मानले जाते की सृष्टीचे देव ब्रह्मदेव या फुलावर बसून ध्यान करत होते, म्हणून याला ब्रह्मकमळ असे म्हणतात। भारतीय संस्कृतीत ब्रह्मकमळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। ब्रह्मकमळ पाहण्याचा योग प्रत्येकाला येत नाही, परंतु ज्यांना त्याचे दर्शन मिळते त्यांच्यासाठी तो एक अविस्मरणीय क्षण असतो। ब्रह्मकमळ पाहणे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचा अनुभव घेणे आहे। ब्रह्मकमळ फुलताना पाहणे हे शुभ मानले जाते आणि असेही मानले जाते की ज्याने हे फूल उमलताना पाहिले त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणते। ब्रह्मकमळ लावण्याचे फायदे म्हणजे जसे ब्रह्मकमळ फुलते तसेच माणसाचे भाग्यही वाढते। यामुळे वाईट गोष्टीसुद्धा थांबू शकतात आणि घरात सुख समृद्धी राहते। हे एक दुर्मिळ आणि पवित्र फूल मानले जाते। हे वर्षातून एकदाच फुलते, तेही रात्रीच्या वेळी। ब्रह्मकमळ वनस्पती घराच्या मध्यभागी लावले जाते, ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात। घराच्या मध्यभागी पवित्र वनस्पती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा मिळते। किंवा तुम्ही याला ईशान्य दिशेलाही ठेवू शकता। हे फूल माता लक्ष्मी आणि भगवान शंकरालाही प्रिय आहे असे सांगितले जाते। असे मानले जाते की या फुलात काहीतरी जादुई शक्ती आहे, जी भगवान शिवाला अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होतात, असे एका कथेनुसार सांगितले जाते। ब्रह्मकमळाचे फूल साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या काळात फुलते। ब्रह्मकमळ फक्त सुंदर आणि पवित्रच नाही, तर काही ठिकाणी ब्रह्मकमळाला औषधी गुणधर्म असल्याचेही मानले जाते। स्थानिक लोक या फुलांच्या मुळाचा वापर जखम आणि सूज कमी करण्यासाठी करतात। त्यात असलेले औषध घटक फोडांवरही लावले जाते, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत मिळते। भगवान बद्रीनाथच्या पूजेमध्ये देखील हे फूल वापरले जाते। यामध्ये ब्रह्मदेवाचे प्रतीक म्हणून या फुलाचे अनन्य स्थान आहे। मंदिरातील पूजेसाठी ते अर्पण केले जाते आणि श्रद्धाळू भक्त त्यांच्या दर्शनाने पवित्रतेची अनुभूती घेतात। त्यामुळेच याला देवपुष्प असेही म्हणतात। मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।